छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी जवळील राजीव गांधीनगर परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी एका घरात धाडसी घरफोडी करत रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे घरातील सर्व सदस्य हॉलमध्ये गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी खिडकीतून हात घालून बेडरूमचा दरवाजा उघडला आणि आत प्रवेश करून चोरी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुरेश वाडेकर यांच्या घरी ही घटना घडली। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रथम खिडकीतून हात घालून बेडरूमचा दरवाजा उघडला। त्यानंतर बेडरूम मध्ये प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज चोरून नेला। चोरीची घटना घडत असताना घरातील सदस्य हॉलमध्ये झोपलेले होते। दरम्यान शेजारच्या निदर्शनास बेडरूमचा दरवाजा उघडा असल्याचं आलं। त्यांनी तात्काळ सुरेश वाडेकर यांना फोन करून माहिती दिली। घरात हालचाल सुरू झाल्याची चाहूल लागताच चोरटे दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। सुरेश वाडेकर यांच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येते। तसेच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केले आहे।